सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजून ते आहेत, सत्या मंजून ते आता घरी येतात आणि घरी आल्यावरती तर सगळेजण तिथे जेवण करायला बसलेले असतात. तर इकडे आता जी तात्यासाहेबांची मुलगी असते ती तात्यासाहेबांना म्हणत असते, तात्यासाहेब अहो तुम्ही डॅडी साहेब लवकर इथून बघा आता, कारण की पोलिस कधीही येतील ना कळणार नाही आहे, लवकरात लवकर इथून जायला हवं आपण आता, असं म्हणत असते. आणि इकडे आता सगळे जेवायला बसतात, जेवण करत असतात. तेवढ्यात आता मम्मी साहेब विषय काढतात. काय रे सत्या, तुम्ही ती दागिने महागातल्या साड्या आणल्या होत्या त्या कुठं ठेवल्यात, तू सेफ आहेत ना तुझ्याजवळ? तर सत्या म्हणतो की हो माझ्याजवळ सेफ आहे मम्मी, तू नको काळजी करू. तर आता मम्मी साहेब म्हणतात की हो रे, पण आता चोऱ्या खूप वाढल्या ना, त्यामुळं म्हणते की चोरी पण होऊ शकते आपल्या घरी. त्यामुळं विचारलं, चोरी तर झाल्या नसेल ना, दररोज थोडं थोडं बघायला पाहिजे आपण दररोज पण. तर आता लगेच सत्य म्हणतो, अगं मम्मी माझ्याजवळ सेफ आहे, बघायची काही गरज नाही आहे. तर मम्मी साहेब म्हणतात, एकदा बघून घेऊयात ना आपण सगळे मिळून, चला ना. तर आता लगेच सत्य म्हणतो, बघायचे का, चला मग सगळेजण जाऊयात. आणि आता सगळेजण जिथे सत्य ठेवतो तिथे बघायला येतात. तिथे बघतात तर काहीच नसतं. मम्मी साहेब म्हणतात, तर ते तर काहीच नाही आहे, कुठं गेलं ते सामान? तर सत्य म्हणतो की कुठं गेलं म्हणजे इथंच होतं अहो, मी इथंच ठेवलं होतं. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की नक्कीच आपल्या घरात चोर घुसलेले आहेत, आपल्या घरात आता काही चोरी कमी नाही होते, नक्की कोणतरी चोरी केली आहे, आपल्याला आता सगळं घर चेक करायला हवं, असं म्हणतो सत्य. मम्मी साहेब म्हणतात, तर आता मम्मी साहेब म्हणतात की पहिली सुरुवात ही आपण या नेबरच्या रूमपासून केली पाहिजे, या नेबरच्या खोलीकडे चला पहिले, असं म्हणतात. आणि आता ते मंजूच्या खोलीकडे यायला निघतात. आणि आता ते म्हणतं, मग सध्या म्हणतो वाघमाऱ्यांच्या खोलीत कशाला जायचं मम्मी? तर ते म्हणतात की नाही, वाघमाऱ्यांच्याच खोलीत बघायचं एकदा, असं म्हणतात. आणि आता ते मंजूच्या रूममध्ये येतात आणि आता मंजूच्या रूमकडे येतात. आणि आता मंजूच्या रूममध्ये आल्यावरती आता ते म्हणतात, कुठं बघायचे बघा, मंजू म्हणते. तर आता जी सपना आहे ती सगळीकडे बघते, गादी खाली, बेडशीट खाली, सगळीकडे उचकून बघते, कपाटावर. तर आता लगेच सगळीकडे बघून झाल्यावरती आता ती म्हणते, कपाटात बघायचं आहे मला. आणि ती कपाटात बघते आणि आता ती कपाट उचकत असते इकडून तिकडे. तिला माहिती असतं तिने कुठं ठेवले, पण मुद्दामून करत असते. नंतर तिला सापडतात त्या साड्या, साड्या सगळ्या पिशव्या, आणि ती रपारपा त्यातून बाहेर काढते आणि त्या बाहेर काढून ते ठेवते. आणि आता लगेच त्यात काय हे, हो मंजू वहिनी तुमच्याकडून, हो मंजू जाऊबाई तुमच्याकडून मला असं हे नव्हतं, अपेक्षा नव्हती तुम्ही चोरी करताल. तर आता मम्मी साहेब म्हणतात की काय बोलायचं आता, माझं तर हात टेकले. ओ काय बोलणार आहे आता, पोलिस चोरी करायला लागले तर गुंडांचं काय, चोरांचं काय आहे हो, पोलीस चोरी करतायत म्हटल्यावरती, असं म्हणतात. आणि ते म्हणतात की जाऊ दे आता, पोलीस चोरी करायला लागले त्यामुळे आपण काय काळजी करायची, हे बघा पोलिसांनी हे सगळं चोरी केलं आहे, आपल्याला कंप्लेंट करावं लागेल. तर आता लगेच म्हणतात की ते एवढंच आहे. सत्य म्हणतो, अजून सामान होतं, अजून सामान कुठं आहे पण? तर आता लगेच म्हणतात की अजून सामान कुठं गेलं खरंच, असं म्हणतात. आणि आता लगेच म्हणतात की सत्य म्हणतो, चला मी बघतो, आपण शोधूयात घरामध्ये, घरातच असणार आहे, घराबाहेर नाही जाणार. आणि ते सगळेजण शोधायला निघतात. सत्य म्हणतो, झू मंतर यादू मंतर, असं म्हणत म्हणत तो आता मम्मी साहेबांच्या रूममध्ये घुसतो. नंतर माझ्या रूममध्ये घुसला सपने, आता काय करायचं? सपनामध्ये मी तर काहीच नाही करू शकत. सत्य सगळं उचकायला लागतो आणि तो मम्मी साहेबांच्या रूममधून तिथून कपाटातून साड्या काढतो आणि सगळ्यांना दाखवतो. तर दादा बघितलं का, मम्मीच्या रूममध्ये पण हेच आहे, जयदीप म्हणतो. तर आता लगेच ते म्हणतो, काय मम्मीच्या रूममध्ये पण? अरे मम्मीनं काय केलं मग हे? मम्मी काय तू चोरी केली आहे का? अगं मम्मी तू किती खोटं बोलशील. तर मम्मी साहेब म्हणतात, अरे मला खरंच नाही माहिती. तर आता लगेच सत्य आणि जयदीप म्हणतात, अगं मम्मी तू चोरी केली आणि खोटं बोलतेस, निम्म सामान वाघमाऱ्याच्या रूममध्ये, निम्म तुझ्या, नेमकं काय चाललंय, असं म्हणतात. तर आता लगेच मम्मी साहेबांना सत्या बोलतो आणि म्हणतो, मम्मी मला समजलंय, तूच हे सगळं केलं, निम्म्या सामान मग वाघमाऱ्यांच्या रूममध्ये ठेवलं, निम्म तुझ्या रूममध्ये, कळतं की नाही तुला? काय वाटलं मला समजायचं नाही हां? आणि मम्मी साहेबांना खूप बोलतो. तर आता सगळेजण तिथून निघून जातात आणि सत्य मागं येतो आणि म्हणतो, मम्मी वाघमाऱ्यांच्या विरुद्ध काही कारस्थान करण्याच्या पुढच्या वेळेस ना माझा विचार कर, मी इथे एकटा नाही आहे, आता मी त्यांच्यासोबत आहे, असं म्हणतो. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.